विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण सकाळी उठतो, चहाचा कप हातात घेतो आणि बातम्यांमध्ये अचानक काहीतरी अत्यंत धक्कादायक बघतो. हम्म, असा धक्का जो पचवणं खूप अवघड असतं. अगदी खरंय. म्हणजे लहानपणापासून शाळेच्या विज्ञानाच्या पुस्तकात आपण ज्याच्याबद्दल वाचलं होतं, आपला जो एक लाडका ग्रह होता, तो आता अचानक ग्रह राहिलेला नाही. बरोबर. 24 ऑगस्ट 2006ला जगभरातल्या कोट्यावधी लोकांसाठी नेमका हाच प्रसंग घडला होता. हो ना. प्राग शहरात खगोलशास्त्रज्ञांची एक आंतरराष्ट्रीय बैठक झाली आणि एका झटक्यात 76 वर्ष आपल्या सूर्यमालेचा 9वा ग्रह म्हणून मिरवणाऱ्या प्लुटोचा दर्जा काढून घेण्यात आला. तो खरोखरच विज्ञानाच्या इतिहासातला एक असा दिवस होता ज्याने केवळ खगोलशास्त्राची समीकरणच बदलली नाहीत, तर अक्षरशः लोकांची मनं दुखावली. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच संपूर्ण प्रवासावर लक्ष केंद्रित करणार आहोत. नक्कीच. 2006च्या ऐतिहासिक नोंदी आणि त्यानंतर थेट 2015मध्ये न्यू हॉरायझन्स या मोहिमेतून मिळालेला डेटा, या 2 प्रमुख सूत्रांच्या आधारे आपण एका महत्त्वाच्या विश्लेषणावर आहोत. आणि आपलं मुख्य उद्दिष्ट हे समजून घेणे आहे की आपला लाडका प्लुटो अचानक ग्रहांच्या यादीतून का वगळला नेला. आणि आता असं काय नवीन घडतंय की आधुनिक विज्ञान त्याला त्याचं हक्काचं स्थान परत मिळवून देण्यासाठी लढत आहे. कारण जेव्हा आपण 2006च्या त्या निर्णयाकडे बघतो, तेव्हा तो केवळ एक कागदोपत्री बदल अजिबात वाटत नाही. मुळीच नाही. तो खूप भावनिक मुद्दा होता. हो, अमेरिकेपासून युरोपपर्यंत लोक या निर्णयाच्या विरोधात चक्क रस्त्यावर उतरले होते. लहान मुलांनी नासाला रडत रडत भावनिक पत्र लिहिली होती. हो ना. काही शास्त्रज्ञांच्या घराबाहेर तर सेव्ह प्लुटोचे बोर्ड्स लागले होते. एक्झॅक्टली. म्हणजे मला पडलेला पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की 18 फेब्रुवारी 1930 रोजी क्लाइड टॉम्बॉग यांनी प्लुटोचा शोध लावला. तेव्हापासून तो शांतपणे 9वा ग्रह म्हणून तिथेच होता. मग 2006मध्ये अचानक असं काय आकाशातून कोसळलं की शास्त्रज्ञांना एकाएकी त्याची हकालपट्टी करावी लागली. 76 वर्ष चाललेलं सत्य एका रात्रीत कसं खोटं ठरलं? मी सांगेन की विज्ञानात सत्य हे नेहमी उपलब्ध पुराव्यांवर आधारित असतं. 2006मध्ये अचानक काहीतरी नवीन घडलं असं नाहीये. अच्छा, म्हणजे याची सुरुवात आधीच झाली होती. हो. 1990च्या दशकापासूनच या घटनेची पार्श्वभूमी तयार होत होती. जसजसे आपले टेलिस्कोप अधिक प्रगत झाले, तसतसं शास्त्रज्ञांना नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे एक अत्यंत विशाल आणि अंधुक भाग दिसायला लागला, ज्याला आपण कायपर बेल्ट म्हणतो. बरोबर? अगदी बरोबर. सुरुवातीला वाटलं होतं की प्लुटो हा तिथे असलेला एकुलता एक मोठा ग्रह आहे. पण हळूहळू तिथे प्लुटोसारखेच बर्फाळ, खडक आणि छोटे पिंड सापडायला लागले. बापरे, म्हणजे प्लुटो तिथे एकटा नव्हताच. नाही. आणि खरा स्फोट झाला तो 2005 मध्ये, जेव्हा माईक ब्राऊन नावाच्या एका खगोलशास्त्रज्ञाने एरिस नावाच्या एका पिंडाचा शोध लावला. एरेस म्हणजे प्लुटोचा एखादा जुळा भाऊ किंवा शेजारी? जुळा भाऊ नाही, पण एरिस हा प्लुटोच्या शेजारीच राहणारा आणि त्यावेळच्या अंदाजानुसार प्लुटोपेक्षा किंचित अधिक वस्तुमान असलेला पिंड होता. अरेच्छा, म्हणजे प्लुटोपेक्षा मोठा? हो ना. आता शास्त्रज्ञांसमोर एक मोठं धर्मसंकट उभं राहिलं. जर प्लुटो हा ग्रह आहे आणि एरिस हा प्लुटोपेक्षा मोठा आहे, तर एरिसलाही 10वा ग्रह मानावा लागेल. हां, साहजिकच आहे. त्यानंतर तिथे माके, होमिया असे आणखी पिंड सापडले. याचा अर्थ असा होता की जर जुनीच व्याख्या चालू ठेवली असती, तर आपल्या सूर्यमालेत 9 नाही तर 50 किंवा कदाचित 100हून अधिक ग्रह झाले असते. बापरे, शालेय पुस्तकांमध्ये 50 ग्रहांची नावं छापण्याची आणि पोरांना ती पाठ करण्याची वेळ आली असती. अगदी तेच. या गोंधळातून मार्ग काढण्यासाठीच IAUला ग्रह म्हणजे नक्की काय याची नव्याने आणि अधिक कडक व्याख्या करणं भाग पडलं. ओके, आता हे सगळं ऐकल्यावर थोडं तर्काला धरून वाटतंय. म्हणजे 50 ग्रहांची गर्दी नको म्हणून त्यांनी नियमच बदलून टाकले. मग या नवीन नियमांमध्ये नक्की काय होतं? त्यांनी प्लुटोला बाद करण्यासाठी कोणत्या 3 अटींची भिंत उभी केली? IAUने ग्रहाच्या व्याख्येसाठी 3 अटी निश्चित केल्या. पहिली अट अतिशय साधी आणि तार्किक होती. त्या पिंडाने सूर्याभोवती प्रदक्षिणा केली पाहिजे. तो कोणा दुसऱ्या ग्रहाचा चंद्र नसावा. आणि प्लुटो अर्थातच सूर्याभोवती फिरतो. त्याची स्वतःची एक लंब वर्तुळाकार कक्षा आहे. म्हणजे पहिली अट तर तो सहज पास झाला. हो, पास झाला. दुसरी अट थोडी तांत्रिक होती, पण ती ग्रहाच्या भौतिक स्वरूपाशी जोडलेली होती. दुसरी अट होती त्या पिंडाचा आकार गोल असावा. अच्छा, गोल असावा. हो. यामागे एक अत्यंत सुंदर भौतिकशास्त्राचा नियम आहे.
जेव्हा एखादा पिंड अवकाशात तयार होतो आणि तो पुरेसा मोठा असतो तेव्हा त्याचं स्वतःचं गुरुत्वाकर्षण एका मूर्तिकारासारखं काम करतं. हं. ते गुरुत्वाकर्षण त्या पिंडाच्या सर्व द्रव्याला, खडकांना आणि बर्फाला सर्व बाजूंनी केंद्राकडे खेचतं. या प्रचंड दाबामुळे तो पिंड स्वतःहून एक गोलाकार आकार प्राप्त करतो. म्हणजे स्वतःला गोल ठेवण्याची ताकद असणं. एक्झॅक्टली. विज्ञानाच्या भाषेत याला हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणतात. जर एखादा पिंड ओबडदोबड बटाट्यासारखा दिसत असेल तर त्याचं गुरुत्वाकर्षण कमकुवत आहे हे सिद्ध होतं. हां, म्हणजे एखाद्या पिंडाकडे स्वतःला गोल ठेवण्याची ताकद असणं हे त्याचं ग्रह असण्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. आणि आपण सगळ्यांनी प्लुटोचे फोटो पाहिले आहेत. तो अगदी स्पष्टपणे गोलाकार आहे. हो, पूर्णपणे गोल आहे. म्हणजे तो दुसरीही परीक्षा पास झाला. आता उरते ती तिसरी अट, ज्या अटीने प्लुटोचा 76 वर्षांचा रुबाब एका झटक्यात संपवला. ती अट नक्की कोणती होती? तिथे प्लुटो का अडकवला? तिसरी आणि विज्ञानाच्या जगात सर्वात जास्त वादग्रस्त ठरलेली अट होती क्लिअरिंग द नेबरहूड. म्हणजेच त्या पिंडाने आपली कक्षा साफ केलेली असली पाहिजे. कक्षा साफ केलेली असली पाहिजे म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी आपण एका बर्फाळ रस्त्यावरून जाणाऱ्या स्नो प्लोवर मशीनची कल्पना करूया. जेव्हा एखादा खऱ्या अर्थाने शक्तिशाली ग्रह सूर्याभोवती फिरतो तेव्हा तो एक स्नो प्लोवरसारखं काम करतो. अच्छा, म्हणजे रस्ता मोकळा करत चालतो. अगदी बरोबर. त्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे तो त्याच्या प्रवासाच्या मार्गात येणाऱ्या सर्व लहान मोठ्या कचऱ्याला, खडकांना एकतर स्वतःकडे खेचून घेतो आणि गिळंकृत करतो किंवा त्यांना कायमचं कक्षेबाहेर भिरकावून देतो. थोडक्यात सांगायचं तर तो ग्रह त्याच्या मार्गातला निर्विवाद राजा असला पाहिजे. त्याच्या कक्षेत त्याच्याशिवाय दुसरा कोणताही समतुल्य खगोलीय पिंड नसावा. हां, पण एक मिनिट, इथे मला एक मोठा विरोधाभास वाटतोय. एक उत्सुक संशयवादी म्हणून मला हा नियम पूर्णपणे अन्यायकारक वाटतोय. कसं काय? कारण गुरुत्वाकर्षण हे केवळ वस्तुमानावर अवलंबून नसतं, तर ते सूर्यापासूनच्या अंतरावरही अवलंबून असतं ना. आपण मगाशी ज्या कायपर बेल्टचा उल्लेख केला तिथे सूर्याच्या निर्मितीच्या वेळचा अब्जावधी किलोमीटर पसरलेला कचरा आहे. बरोबर आहे. जर आपण आजच्या पृथ्वीला उचललं आणि प्लुटोच्या जागी नेऊन ठेवलं तर पृथ्वी तरी तो अवाढव्य कायपर बेल्ट साफ करू शकेल का? की शास्त्रज्ञ पृथ्वीला सुद्धा बटुग्रह ठरून मोकळे होतील? क्या बात आहे. तुम्ही अचूक आणि अत्यंत महत्त्वाच्या मर्मावर बोट ठेवलं आहे. आणि आजचे अनेक ग्रहशास्त्रज्ञ नेमका हाच युक्तिवाद करत आहेत. हो ना, कारण अंतर खूप जास्त आहे. अगदी. सूर्यापासून आपण जितके दूर जातो तितकी एखाद्या पिंडाची कक्षेतील गती मंदावते आणि त्याला आपली कक्षा साफ करण्यासाठी खूप जास्त वेळ आणि ऊर्जा लागते. म्हणजे पृथ्वी तिथे असती तरी हे शक्य नव्हतं. एक्झॅक्टली. पृथ्वी जर प्लुटोच्या जागी असती तर आजच्या तारखेला पृथ्वीनेही आपली कक्षा साफ केलेली नसती. प्लुटोचा दोष हा नाहीये की तो कमकुवत आहे. त्याचा दोष एवढाच आहे की तो एका प्रचंड गर्दीच्या आणि विस्तीर्ण भागात राहतो. म्हणजे फक्त पत्ता चुकीचा आहे. हो. प्लुटो आपल्या आजूबाजूच्या इतर बर्फाळ खगोलीय पिंडांसोबत आपली कक्षा शेअर करतो. याच एका ऑर्बिटल डायनॅमिक्सच्या तांत्रिक कारणामुळे IAUने त्याला ग्रहांच्या यादीतून बाहेर काढलं आणि बटुग्रह किंवा ड्वार्फ प्लॅनेट असा टॅग लावला. हे ऐकल्यावर मला एखाद्या विद्यार्थ्याची आठवण येते. समजा एखादा विद्यार्थी शाळेत 76 वर्ष पहिला येत होता. त्याचे गुण उत्तम आहेत, त्याची वर्तणूक चांगली आहे. पण अचानक शाळेने नियम बदलले आणि मुख्याध्यापक त्याला म्हणाले, तुझे स्वतःचे गुण चांगले आहेत रे, पण तू ज्या कॉलनीत राहतोस तिथे खूप गर्दी आहे आणि आजूबाजूला खूप कचरा आहे, म्हणून आजपासून तू नापास. हसण्यासारखं वाटतं, पण खरंच असंच झालंय. मला सांगा, एखाद्या ग्रहाची ओळख ही त्याच्या पत्त्यावरून का ठरावी? तो स्वतः कसा आहे, त्याच्या पृष्ठभागावर काय चाललंय, तो आतून जिवंत आहे की मृत, या स्वतःच्या गुणधर्मांवरून त्याची ओळख का ठरू नये? याच प्रश्नाने शास्त्रज्ञांनाही अस्वस्थ केलं होतं. जेव्हा एखादा नियम एखाद्या खगोलीय पिंडाच्या भौतिक वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करून केवळ त्याच्या स्थानावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा तो नियम अपूर्ण वाटतो. हो, अगदी अपूर्णच वाटतो. आणि प्लुटोचे स्वतःचे गुणधर्म काय आहेत हे तपासण्याची एक मोठी संधी आपल्याला 2015 मध्ये मिळाली. तोपर्यंत प्लुटो आपल्यासाठी फक्त एक गूढ होता. अगदी बरोबर. आणि इथेच न्यू हॉरायझन्स या मोहिमेची एंट्री होते, जी या संपूर्ण कथेतील खरी गेम चेंजर ठरली. श्रोत्यांसाठी हे समजून घेणं खूप रंजक आहे की 2006 मध्ये जेव्हा प्लुटोचं डिमोशन झालं तेव्हा त्याच वर्षी न्यू हॉरायझन्स हे यान प्लुटोच्या दिशेने झेपावलं होतं. तो एक भन्नाट योगायोग होता.
हो, हे यान 80 आणि 8,000 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने तब्बल 9 वर्ष प्रवास करत होतं. तोपर्यंत प्लुटो म्हणजे हबल टेलिस्कोपने काढलेला एक अत्यंत अस्पष्ट आणि पिक्सिलेटेड ठिपका होता. अगदीच अस्पष्ट. पण जुलै 2015 मध्ये जेव्हा हे यान प्लुटोजवळ पोचलं, तेव्हा त्याने जे काही जगाला दाखवलं त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. नक्कीच. न्यू हॉरायझन्सने पाठवलेल्या पहिल्या हाय डेफिनेशन फोटोंनीच संपूर्ण वैज्ञानिक जगताला हादरून सोडलं. बापरे, असं काय दिसलं त्यात? दशकांपासून आपण मानत होतो की अब्जावधी किलोमीटर दूर असलेला प्लुटो म्हणजे गोठलेला मृत आणि शांत बर्फाचा गोळा असेल, जिथे काही घडत नसेल. तसंच समज होता सगळ्यांचा. पण फोटोंमध्ये आपल्याला सर्वात आधी दिसलं ते एक विस्तीर्ण, गुळगुळीत आणि अतिशय सुंदर असं हार्ट शेप मैदान. याला टॉम्बॉग रिजिओ असं नाव दिलं गेलं. पण हे फक्त एक साधं मैदान नव्हतं. हो, कारण त्या मैदानाच्या कडेला चक्क उंच पर्वत दिसले आणि हे पर्वत काही साधेसुधे नव्हते, तर ते हजारो फूट उंचीचे होते. अगदी बरोबर. पण मला इथे एक गोष्ट समजवू घ्यायची आहे. पृथ्वीवर पर्वत खडकांचे असतात. प्लुटोवर तर सगळा बर्फ आहे. मग बर्फाचे पर्वत एवढे उंच कसे काय उभे राहू शकतात? ते त्यांच्याच वजनानं कोसळायला नकोत का? इथेच तर प्लुटोचं सर्वात मोठं रहस्य लपलेलं आहे. प्लुटोवरील तापमान उणे 230 अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. बापरे, प्रचंड थंडी. हो, या प्रचंड थंडीत तिथे असलेला पाण्याचा बर्फ हा पृथ्वीवरील सामान्य बर्फासारखा नसतो. तो अक्षरशः आपल्याकडच्या ग्रॅनाइट किंवा बॅसॉल्ट खडकासारखा टणक आणि मजबूत बनतो. अच्छा, म्हणजे बर्फच खडकासारखा कडक होतो. एक्झॅक्टली. थोडक्यात सांगायचं तर प्लुटोवर पाण्याचा बर्फ हाच खडक म्हणून काम करतो आणि म्हणूनच तिथले पर्वत हजारो फूट उंच उभे राहू शकतात. क्या बात आहे. आणि याहीपेक्षा आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जे हार्ट शेप मैदान आपण पाहिलं ते नायट्रोजनच्या बर्फापासून बनलेलं आहे. तिथे नायट्रोजनचे हिमनग आहेत जे अगदी पृथ्वीवरील हिमनद्यांसारखे संथपणे वाहतात. म्हणजे प्लुटोवर चक्क भूगर्भीय घडामोडी सुरू आहेत. पण हे कसं शक्य आहे? सूर्यापासून इतक्या दूर, जिथे सूर्याचा प्रकाश पोहोचायलाही तासनतास लागतात, तिथे या ग्रहाला स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी उष्णता कुठून मिळते? हाच तो क्षण होता ज्याने शास्त्रज्ञांचे डोळे उघडले. प्लुटो मृत नाहीये. त्याच्या आतमध्ये एक उबदारपणा आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे प्लुटोचा खडकाळ गाभा. गाभा म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीतरी प्रक्रिया सुरू आहे. हो, या गाभ्यामध्ये काही किरणोत्सारी मूलद्रव्य असू शकतात ज्यांच्या विघटनामुळे उष्णता निर्माण होते. या व्यतिरिक्त त्याचा मोठा चंद्र शेरॉन याच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होणाऱ्या घर्षणामुळे सुद्धा काही उष्णता तयार होत असावी. अच्छा, म्हणजे अंतर्गत उष्णता. अगदी. आणि या अंतर्गत उष्णतेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे प्लुटोच्या त्या गोठलेल्या बर्फाळ पृष्ठभागाखाली चक्क एक द्रवरूप पाण्याचा प्रचंड महासागर लपलेला असण्याची दाट शक्यता आहे. तिथे पाण्याचे ज्वालामुखी असल्याच्या खुणाही सापडल्या आहे. पाण्याचे ज्वालामुखी? एका गोठलेल्या बटुग्रहाच्या पोटात पाण्याचा महासागर, हे खरंच थक्क करणारं आहे. हो ना. आणि जेव्हा आपण एखाद्या पिंडाच्या भूगर्भीय गुंतागुंतीचा विचार करतो, तिथे स्वतःचे पर्वत आहेत, वाहणारे हिमनग आहेत, आतमध्ये महासागर आहे आणि प्लुटोला स्वतःचं एक निळ्या रंगाचं धुक्यासारखं वातावरण सुद्धा आहे, तेव्हा साहजिकच हा प्रश्न उभा राहतो की जर एखादा पिंड आतून इतका जिवंत आहे, तर त्याला फक्त तो कायपर बेल्टमध्ये राहतो म्हणून बटुग्रह म्हणणं हा विज्ञानाचा आणि निसर्गाचा अपमान नाही का? अगदी अचूक बोललात. आणि याच भावनेतून आज विज्ञानाच्या जगात एक मोठं बंड उभं राहिलं आहे. बंड? शास्त्रज्ञांचं बंड? हो. अनेक आघाडीचे ग्रहशास्त्रज्ञ आता उघडपणे IAUच्या त्या 2006च्या व्याख्येला आव्हान देत आहेत. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ग्रहाची व्याख्या ही त्याच्या कक्षेवरून किंवा त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे आजूबाजूला काय होतं यावरून ठरवू नये. मग कशावरून ठरवावी? त्याऐवजी ग्रहाची व्याख्या ही त्याच्या भूगर्भीय वैशिष्ट्यांवरून ठरवली जावी, ज्याला जिओफिजिकल डेफिनेशन असं म्हणतात. म्हणजे जिओफिजिकल डेफिनेशन ही व्याख्या नक्की काय सांगते? ही व्याख्या अतिशय सोपी आणि थेट आहे. जर एखाद्या खगोलीय पिंडामध्ये स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे स्वतःला गोल आकारात ठेवण्याची क्षमता असेल आणि तो ताऱ्यासारखा स्वतःची ऊर्जा निर्माण करत नसेल, तर तो पिंड एक ग्रह आहे. म्हणजे फक्त स्वतःचा आकार टिकवणं महत्वाचं. हो. मग तो कुठेही असू दे आणि त्याच्या आजूबाजूला कितीही कचरा असू दे. जर एखादा पिंड स्वतःची भूगर्भीय गुंतागुंत जपत असेल, तर तो एक स्वतंत्र आणि पूर्ण वाढ झालेला ग्रहच मानला जावा.
क्या बात है. या नव्या व्याख्येमुळे आता या संपूर्ण चर्चेचा टोनच बदलून गेलाय. सुरुवातीला 2006ची गोष्ट करताना आपण जो दुःखी आणि नॉस्टॅल्जिक सूर लावला होता तो आता पूर्णपणे विजयी आणि आशावादी वाटतोय. नक्कीच परिस्थितीच तशी बदलली आहे. कारण सुरुवातीला जेव्हा लोकांनी प्लुटोला वाचवण्यासाठी लढा सुरू केला तेव्हा तो फक्त एक भावनिक ओढीचा भाग होता. लोकांना त्यांचा बालपणीचा मित्र गमावल्यासारखं वाटत होतं. पण आज 2 दशकानंतर आधुनिक विज्ञानाचे भक्कम पुरावे स्वतः त्या लोकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. प्लुटोला पुन्हा 9वा ग्रह मांडण्याची चर्चा आता केवळ लोकांच्या मनात नाही तर वैज्ञानिक विश्वात अत्यंत गांभीर्याने सुरू आहे. अगदी खरंय. बघायला गेलं तर विज्ञान कधीही एका जागी थांबत नाही. विज्ञानाचं हेच तर खरं सौंदर्य आहे की ते स्वतःच्या चुकांमधून शिकतं. हो ना. जेव्हा नवीन पुरावे आणि नवीन तंत्रज्ञान समोर येतं तेव्हा जुन्या संकल्पना तपासून पाहिल्या जातात. न्यू होरायझन्सने आपल्याला जी माहिती दिली ती 2006च्या IAUच्या गृहीतकांना पूर्णपणे मोडून काढणारी होती. अगदी मुळापासून प्लुटो हा केवळ एक तांत्रिक मुद्दा राहिलेला नाही, तर एखादा खगोलपिंड स्वतःहून काय असू शकतो याचं ते एक जिवंत आणि धडधडणारं उदाहरण बनलं आहे. खरंच आपण आजच्या या चर्चेतून एक अत्यंत महत्वाची गोष्ट शिकलो की ज्ञान हे कधीही 100% अंतिम नसतं. बरोबर. प्लुटोला 9वा ग्रह म्हणून भविष्यात पुन्हा स्वीकारलं जाणं हा केवळ एका शब्दाचा किंवा कागदावरचा बदल नसेल, तर तो जगभरातील कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचा आणि सत्य शोधण्याच्या विज्ञानाच्या अविरत प्रवासाचा एक मोठा विजय असेल. 2006मध्ये जे काही हिरावून घेतलं गेलं होतं ते आता नव्या दमाने आणि नव्या पुराव्यांसह परत मिळवण्याची वेळ आली आहे. आणि जेव्हा हा बदल घडेल तेव्हा खगोलशास्त्राच्या इतिहासात तो एक अत्यंत सुवर्ण क्षण असेल, ज्याचा आनंद सामान्य लोकांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत सर्वजण साजरे करतील. पण ही सखोल चर्चा संपवताना एक असा विचार आहे जो आपल्याला अस्वस्थ पण तितकाच उत्सुक करू शकतो. श्रोत्यांसाठी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की जर भविष्यात खरोखरच ग्रहांची व्याख्या बदलली गेली, जर आपण एखादा ग्रह त्याच्या कक्षेऐवजी त्याच्या भूगर्भीय गुंतागुंतीवरून अधिकृतपणे ठरवला तर काय होईल? खूप मोठा बदल होईल. हो. प्लुटोस परत येणार नाही तर मग सेरेस, एरेस, माके असे अनेक पिंडग्रह बनतील. एवढंच कशाला, पृथ्वीचा चंद्र, गुरुग्रहाचा युरोपा किंवा शनीचा टायटन, बापरे, हो, जे आकारात प्लुटोपेक्षाही मोठे आणि आतून जिवंत आहेत, ते अचानक ग्रह म्हणून गणले जातील. काय यामुळे उद्या आपल्या सूर्यमालेचा नकाशा असा बदलेल की त्यात 9 किंवा 10 नाही तर चक्क 150 पेक्षा जास्त ग्रह असतील. हा खरोखरच चक्रावून टाकणारा विचार आहे. हो ना. एका छोट्याशा प्लुटोच्या अस्तित्वाची लढाई आपल्या संपूर्ण सूर्यमालेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच मुळापासून बदलून टाकू शकते. यावर नक्की विचार करा.